लोणंद पोलीस स्टेशनच्या वतीने अमृता मंगल कार्यालयामध्ये गणेशोत्सव 2024 शांतता कमिटी मीटिंग संपन्न। लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, मुस्लिम बांधव, ग्रामस्थ, मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत 4 सप्टेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी 6 वाजता गणेशोत्सव 2024 शांतता कमिटी मीटिंग संपन्न झाली। यावेळी पोलीस कर्मचारी येळे, पिसाळ, भिसे, तडस, धनवट, नलावडे तसेच कयूम मुल्ला, ॲडव्होकेट मनेर, बबलू इनामदार, राष्ट्रवादीच्या नेत्या श्रीमती शैलजा खरात, सुनील रासकर, पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, महिला पोलीस पाटील, विविध मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे, लोणंद। एमएसीबीला मिरवणुकी मार्गावरील सर्व ज्या चारा आहेत मग त्या कमी काय होते त्याचे प्रकारे त्याप्रमाणे लाईन बंद करावी किंवा त्याप्रमाणे पायदळी एमएसीबीचे आपले कर्मचारी मिरवणुकीच्या बरोबर नेमावे। तुम्हाला पोलीस प्रशासनाच्या वतीने काय मदत पाहिजे असेल तर एमएसीबीला मदत करू। आणि आता सध्याच्या वातावरणामध्ये चोऱ्यांची अफवा त्याच प्रमाणात आहे आणि त्यावेळी पोलीस पाटील एकत्र आज आले की पोलीस पाटलांनी गावातील तरुण कार्यकर्त्यांना घेऊन गावात प्रगती करावी अशा आमच्या पोलीस प्रशासनावर तुम्हाला विनंती आहे। तुम्ही वेळात वेळ काढून पोलीस स्टेशनच्या मीटिंगला समोरून आला त्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि कार्यक्रम प्रशासकीय अधिकारी आज या ठिकाणी काही अपवादात्मक कारणामुळे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मीटिंगसाठी उपस्थित राहता आले नाही। तसेच सन 2024 गणेशोत्सव अनुषंगाने शांतता कमिटीची मीटिंग आज आयोजित केलेली आहे। तर त्या संदर्भात काही सूचना आहेत। आपल्या सर्व मंडळांनी आमचे गोपनीचे दरदादा आणि नवदादा यांच्याकडून सर्व कायदेशीर परवाने आणून द्यावे। तसेच तुम्ही ज्या ठिकाणी गणेशोत्सव स्थापना करणार आहे त्या ठिकाणचे आजूबाजूच्या ज्या कायदेशीर काही परमिशन आहेत त्या घ्याव्यात। पोलीस प्रशासनातर्फे आपल्याला सर्व सहकार्य करण्यात येईल। तसेच काठीने आणि सुनील रासकर यांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी 3 गणरायावरचं बक्षीस आहे, 1 कोटीचं बक्षीस ठेवलेलं आहे। तरी सर्व मुलांना काही सूचना आहेत की बाबा तुम्ही मिरवणुकीमध्ये पारंपरिक मध्ये वाजवलेले आहेत का, परत तुम्ही 10-11 दिवस मी कोणत्या पद्धतीने तुमचे कार्यक्रम गणेश मंडळासमोर करत आहात त्याच्या नोंदी ठेवा। परत तुम्ही ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन करणार आहे तिथे आपल्या मूर्तीला कुठल्याही प्रकारचा किंवा पक्षापासून रात्रीचे तुमचे पहारेकरी बसवा प्रत्येक कार्यकर्ते मंडळाची रात्रीचे झोपले पाहिजे। तसेच याही वर्षी ईद ए मिलाद सण 16 तारखेला येत आहे। तरी भोसले साहेबांच्या विनंतीला मान देऊन लोणंद शहरातील मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी ईद ए मिलादची मिरवणूक 20 तारखेला ठेवली। त्याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे मुस्लिम बांधवांचे मनापासून धन्यवाद मानतो।
मार्गावर चाललेली माणसांचे साहित्य संबंधित मार्गाशी परिवहन करून काढून घेणे गरजेचे आहे. तसेच गणेश विसर्जन मार्गावरील विसर्जन मार्गाचा कळा निर्माण करू शकतात. विसर्जन मार्गावरील कार्यालय काळाचा खात्यात करून कोणत्या वेळी शक्यतो स्टेशन चौकीची विसर्जन मार्गावर निर्माण करून लावलेली गाडी विसर्जनाच्या दिवशी नगरपंचायतीने काढून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर आयोजनाचे विसर्जन ठिकाण पाळेगाव या ठिकाणी लाईटची वगैरेची व्यवस्था ग्रामपंचायत पाळेगाव यांनी करणे गरजेचे आहे. तसेच पोहोचायला या ठिकाणी नेमायचे आहे. विसर्जन अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी त्यांच्यातील वैद्यकीय पद्धत उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे. गणेश विसर्जन अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर असल्याने दिवशी एखाद्या जनावर